त्याला अटक पण केली वाटतं. पण गंभीरपणे निवडणूक आयोगाने बघायला पाहिजे त्याच्याकडे. अंदाज नाही माहिती नाही नाही अनेक लोक बोललेत ना असे, आणि मीडियाला पण आलं ना ते. मीडियाला आल्यानंतर मीडिया माध्यमातून आपल्याकडे आलं ते, आणि अटक पण केली त्यांनी ते. येस, सर्वांचे आभार. अन्न काय जेवण केलं सकाळी सकाळी? आणि हा दुसरा एक मुद्दा महत्वाचा राहिला. हा दुसरा एक मुद्दा राहिला, बळजबरी शाही लावली. त्यामध्ये निवडणूक जे फ्लाइंग स्क्वॉड होता त्यांनी दुर्लक्ष केलं त्याच्यामध्ये. तर तक्रारी गेल्यात, कंट्रोल रूमला तक्रारी गेल्यात, पण तक्रारीची दखल घेतली नाही. साधारणतः 3,000 मतांना त्यांनी अशी शाही लावून मतदान निवडून दिलं. हा एक मुद्दा होता. दुसरा की टेंडर वोट, म्हणजे जिथं बोगस वोटिंग झालंय त्या ठिकाणी चॅलेंजिंग वोट केलं, टेंडर वोट केले. 157 टेंडर वोट झाली. निवडणूक प्रक्रियेमध्ये 157 टेंडर वोट कसे झाले, आणि त्यामध्ये डबल वोटिंग का झालं, ते संशोधनाचा भाग आहे. डमी त्याची पण चौकशी व्हावी. आहे ना, ते 2 रुपये भरून सर त्यांनी मतदान केलं ना तिथं 157 लोकांनी. 157 लोकांनी चॅलेंजिंग वोट केले. कारण आम्ही जाहीरच केलं होतं की जर तुम्हाला मतदान करू देत नसेल 2 रुपये भरा. आम्ही 2-2 रुपयाचे डॉलर आमच्या बूथ प्रमुखाकडे दिले. 25-25 डॉलर प्रत्येकाला आम्ही दिले होते बूथ प्रमुखांना, की आलेल्या वोटर्सकडे पैसे नसतात, 2 रुपये भरायचे आपण आणि चॅलेंजिंग वोट करून घ्यायचं. 157 लोकांनी चॅलेंजिंग वोट केलं काल पश्चिम मध्ये. त्याचं मतदान होऊन गेलं होतं. दुसऱ्याने मतदान करून गेलं. नाही नाही पश्चिम मध्ये बोटाला शाही लावल्याचा प्रकार त्यांना. आणि छाननीच्या वेळेचे नंबर वेगळे होते. छाननी 3 दिवस आधी होती ती. त्याचा उमेदवार प्रतिनिधी असतो किंवा उमेदवार हजर असतो. ते बदल त्यावेळेस झालेले, त्यावेळेस बदल नव्हते. त्यावेळेचे जे नंबर असतात तेच 17C मध्ये आले पाहिजे होते. ते 17C मध्ये ते येतात दुसरे नंबर आले. त्यामुळे आम्हाला संशयाची सोय निर्माण झाली, आणि म्हणून मग आम्ही त्याच्यावरती अभ्यास केला आणि आज म्हणून प्रेस समोर बोलतोय. काल 17C काल निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 17C 7:30-8ला ते येतात, आणि काल दिवसभर बघितल्यानंतर त्यात बदल दिसलेत. साधारणतः 600-650 मतदान झालेलं आहे. साधारणतः हे 7 युनिट आहेत ना, साधारणतः 10,000चा मतदानाचा आकडा असेल. नाही, त्यांना स्पष्टीकरण द्यावं लागेल, त्याशिवाय मतमोजणी कशी होईल? माझ्या प्रश्नांचे त्यांना उत्तर द्यावं लागतील. ते बघू ना पुढे काय करायचं ते. नाही, अजून नाही बोललो, डायरेक्ट प्रेसशी बोललो मी. पण त्या निवडणूक निर्णय अधिकारी तक्रार यादी दिलेली आहे, रिस्पॉन्स केला नाही म्हणून. पण हा बदल का केला त्यांनाही माहिती आहे का नाही माहित नाही अजून जिल्हा अधिकाऱ्यांना. हा परस्पर झालेला बदल आहे. हे बघा, आता 17C आहे. आधीचे नंबर हे होते, आताचे नंबर हे आले. हे का बदल केले? छाननीच्या वेळेस हे नंबर होते आणि हे बदल झालेले नंबर आहे. नाही, हे कसं गोपनीयता असते. निवडणूक प्रक्रिया ही गोपनीयतेचा भंग झालेला आहे. गोपनीयता की जे छाननी ज्यावेळेस होते, उमेदवार प्रतिनिधी समोर जे मॉक पोल होतात, हे सर्व जे होतात, ज्या टेस्टिंग होते, युनिटची टेस्टिंग होते, त्यावेळेचे नंबर आणि आता अचानकपणे बदललेले नंबर, त्याच्यामध्ये शंका निर्माण झाली. हे बाहेरून आले. बाहेरून जर ते स्कॅन करून, जर एखादा हॅकर असेल त्यांनी जर स्कॅन करून जर इथे युनिट जोडले असतील तर हे मतदान त्यांनाच जाईल ना याच्यावरच. आमच्यापर्यंत काही झालं नाही ना. आम्ही तेच तो प्रश्न विचारतो ना, की जर आल्या असत्या आमच्या तिथं
बूथ प्रमुख होते, BLA होते, त्यांच्यापर्यंत त्यांनी जो कुठली तक्रार केली नाही आम्हाला. जे काही बदल करायचे होते ते आम्हाला विचारून करायला पाहिजे. निवडणूक उमेदवार प्रतिनिधी किंवा उमेदवार यांना ते बदल कळवायला पाहिजे, ते कळवले नाही. अचानकपणे 17C मध्ये बदल दिसत आहेत ते. त्यामुळे शंकेला कारण आहे, शंका निर्माण झालेली आहे. त्याचं स्पष्टीकरण द्यावं. नाही, वेगवेगळे युनिट बदललेले आहे. कुठे बॅलेट युनिट बदललेलं आहे, कुठे कंट्रोल युनिट बदललेलं आहे, कुठे एका एका याच्यामध्ये तर 3 बदललेले आहेत. असं. 7 बूथ नंबर दिले ना मी. बूथ नंबर देऊ का? बूथ क्रमांक 221, 329, 174, 6 नंबर, 191, 269, 306. ते मी तपासलं नाही अजून. ज्यावेळेस छाननीच्या वेळेसचे नंबर वेगळे होते आणि 17C मध्ये आलेले नंबर वेगळे आहेत, तर हा बदल का झाला याचे स्पष्टीकरण त्यांनी द्यावे जाहीरपणे किंवा आम्हाला लेखी स्वरूपात कळवावे. त्यामध्ये अजून एक शुभांगी भारदेंना आम्ही परवाच्या दिवशी एक टेलिफोन कॉल केला होता, परंतु त्यामध्ये त्यांनी रिस्पॉन्स दिला नाही आणि तक्रार होती स्वारबाबा नगरची. त्या तक्रारीची दखल त्यांनी घेतली नाही. त्यांनी सांगितलं की तुम्ही पोलीस प्रशासनाला तुम्ही कळवा. आम्ही आमचं निवडणूक प्रक्रिया जी असते ती निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या अंडर असते आणि आम्ही कुठलाही काही तक्रार असली तर आम्ही त्याला कळवतो आणि त्यांनी त्यांची दखल घ्यायची, संबंधित डिपार्टमेंटला कळवावे. पण त्यांनी त्यामध्ये आम्हाला सांगितलं की पोलीस प्रशासनाला तुम्ही कळवा. आम्ही म्हटलं नाही, आमची तक्रार तुमच्याकडे डायरेक्ट आहे, तर तुम्ही त्या पोलीस प्रशासनाला तुम्ही कळवायचं. पण त्यांनी ती पण दखल घेतली. त्यांची स्वतंत्र आम्ही तक्रार काल केलेली आहे. आमच्या उमेदवार प्रतिनिधी सुद्धा त्यांना फोन केले होते, पण त्यांनी रिस्पॉन्स दिला नाही. त्याची तक्रार सुद्धा आम्ही स्वतंत्र कालच केलेली आहे. त्याची तक्रारीची ओळशी पण आमच्याकडे आहे इथं त्या ठिकाणी. आणि बदललेले जे नंबर्स आहेत त्याचे पण टेस्ट नोट तयार केली, आपल्याला पाहिजे तर ती आपल्याला मिळेल. आणि यामध्ये 17C पण आमच्याकडे उपलब्ध आहेत बदल झालेले. त्यामुळे काही ठिकाणी तर 17C मध्ये ती बदल झाल्याची नोंद पण घेतलेली नाही काही ठिकाणी. तर हा निष्क्रियपणा हा निवडणूक अधिकाऱ्याचा दिसून आलेला आहे. त्यामध्ये त्वरित दुरुस्ती करावी आणि संबंधितांना न्याय द्यावा. विधानसभा 125 परवाच निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली. 20 तारखेला मतदान झालं. परंतु ज्यावेळेस EVM ची छाननी होते त्यावेळेस उमेदवार किंवा उमेदवार प्रतिनिधीला ते दाखवलं जातं सर्व. आणि मतदान झाल्यानंतर जे 17C दिले जातात त्यामध्ये बदल आलेले, तफावत झालेली आहे. त्यामुळे आजची प्रेस घेण्याचं कारण असते, छाननीच्या वेळेस असलेले युनिट, बॅलेट युनिट असेल, कंट्रोल युनिट असेल, VFT पॅड असेल, त्यामध्ये 7 बूथ केंद्रावरती हा बदल आढळून आलेला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत शुभांगी भारते, त्यांनी कधी उमेदवार किंवा उमेदवार प्रतिनिधीला हा झालेला बदल कळवलेला नाही. उमेदवार हा घटक असतो निवडणूक प्रक्रियेतला, त्या घटकाला ही माहिती दिलेली नाही. त्यामुळे आमचं त्यांच्यावरती ऑब्जेक्शन आम्ही रेस केलं आहे. बूथ क्रमांक 221 मध्ये बदल झालेला आहे. त्यामध्ये बॅलेट युनिट असेल, बॅलेट कंट्रोल युनिट असेल आणि VFT पॅड असेल, हे 3 युनिट बदल केले आहे बूथ नंबर 221 ला. त्याची माहिती उमेदवार किंवा उमेदवार प्रतिनिधीला दिलेली नाही. बूथ क्रमांक 329 ला VFT पॅड बदललेला आहे. त्याची माहिती उमेदवाराला नाही किंवा उमेदवार प्रतिनिधीला नाही. बूथ क्रमांक 174
त्यामध्ये बॅलेट युनिट बदललेलं आहे, त्याची माहिती उमेदवार किंवा उमेदवार प्रतिनिधीला नाही. बूथ क्रमांक 6 त्यामध्ये व्हीएफटी पॅड बदललेला आहे, त्याची माहिती उमेदवार किंवा उमेदवार प्रतिनिधीला नाही. बूथ क्रमांक 191 त्यामध्ये बॅलेट युनिट बदललेलं आहे, त्याची माहिती उमेदवार किंवा उमेदवार प्रतिनिधीला नाही. बूथ क्रमांक 269 त्यामध्ये बॅलेट युनिट बदललेलं आहे, त्याची माहिती उमेदवार किंवा उमेदवार प्रतिनिधीला नाही. बूथ क्रमांक 306 त्यामध्ये व्हीएफटी पॅड बदललेला आहे, त्याची माहिती उमेदवार किंवा उमेदवार प्रतिनिधीला नाही. निवडणूक निर्णय अधिकारी शुभांगी भारदे यांनी असं का केलं आणि ती बदल केल्यानंतर ती माहिती उमेदवार किंवा उमेदवार प्रतिनिधीला दिली पाहिजे होती, पण ती दिलेली नाही. त्यामुळे त्यांच्या निवडणूक प्रक्रियेवर आमची शंका निर्माण झालेली आहे. यामध्ये स्पष्टता असली पाहिजे आणि ती स्पष्टता लपवण्याचं कारण काय, त्यांनी त्यांची चौकशी करावी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने आणि त्याचं स्पष्टीकरण आम्हाला द्यावं, अशी मागणी आम्ही आज करतोय.